मिळालेल्या माहितीनुसार ज्या बहिणींना जुलैचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत त्या बहिणींना ऑगस्टच्या हप्त्यासोबत ते जुलैचे पण 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे बघा प्लस 3000 रुपये मिळणार आहेत तुम्हाला. तर तुम्हाला पण जुलैचे 1500 रुपये मिळाले नाहीत का? जरी नाही मिळाले असतील तर तुम्हाला ते ऑगस्टचा हप्त्यासोबत ऑगस्टचे 1500 रुपये आणि जुलैचे 1500 रुपये एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. ओके. तर जवळपास तुम्हाला आता पुढील काही दिवसात म्हणजे गणेश चतुर्थी निमित्ताने पैसे येऊ शकतात, कारण सणानिमित्त हे पैसे दिले जात असतात. आणि मागच्या वेळी रक्षाबंधन निमित्ताने तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला, परंतु भरपूर बहिणींना तेव्हा पैसे आले नाही. त्यामुळे अशा बहिणींना आता गणेश चतुर्थी निमित्ताने जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता 3000 रुपये देईल. आणि ज्यांना जुलैचा हप्ता आलेला आहे त्यांना फक्त ऑगस्टचे 1500 रुपये देईल. अधिकृत माहिती तर आली नाही, परंतु हा एक अंदाज आता वर्तवण्यात येत आहे.